आपले केस आणि त्यांचे न सुटणारे प्रश्न. तर कुणाचे केस वाढत आहेत, कुणाचे नाही वाढत आहेत, आणि ज्यांचे वाढत आहेत त्यांचे हेल्दी नाही आहेत. केसांकडे पाहिलं की असं वाटतं की झाडू झालेत पूर्ण केस, दोन तोंड झालेत सगळ्या केसांचे, आणि वरतून छान ग्रोथ आहे, व्यवस्थित फ्लफी होतात, व्हॅल्यूम आहे, आणि खाली पाहायला गेलं तर शेपटी होते, असं बऱ्याच जणांचं असतं. आता माझ्या केसांचा व्हॅल्यूम जो इथे आहे तोच शेवटच्या लेअरपर्यंत आहे का, तर नाही. मध्येच तो कुठेतरी घाळ होतो आणि इथे 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 अशी केसांची लेअर पडते, आणि खाली जाईपर्यंत ते असे छान छोटेसे केस होतात. छान नाही पण छोटे केस होतात. तर हे सगळं आपण कुठल्या प्रोडक्ट वापरून किंवा कुठली काय गोष्ट वापरून आपण हे सगळं प्रॉब्लेम्स आपले, हे एवढे प्रॉब्लेम्स आणि एक सोल्युशन असं होऊ शकतं. आता बघा, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम हा असतो की त्यांचे केस वाढत नाही किंवा हेअर ग्रोथ होत नाही. कुणाकुणाचं या ठिकाणी हेअरलाईन असते, कुणाचा मधून भांग असतो, ती हेअरलाईन असते. तर मधला भांग जो असतो, बऱ्याच जणांचा मी पाहिलं की वर्षानुवर्ष एकाच असा इथून मधून भाग पडतात, तसं फाकत फाकत जातो आणि मध्ये चाई पडल्यासारखी पूर्ण केस तिथे जातात. तर हे सगळं का होतं? एकतर व्यवस्थित प्रोटीन नसतं, आणि त्याचबरोबर जे प्रोडक्ट आपण यूज करतो ते प्रोडक्ट व्यवस्थित नसतात, आपल्या केसांसाठी सुटेबल नसतात. तर आज माझ्याकडे एक प्रोडक्ट आहे, हेअर ग्रोथ सिरम, जे की आहे पिलग्रिमचं. आणि कोरियन सिक्रेट तर सगळ्यांनाच माहिती आहे की कोरियन सिक्रेट म्हटलं की आपली स्किन एक ग्लास स्किन. कोरियन स्किन केअर, कोरियन हेअर केअर हे सगळं खूप जास्त व्हायरल झालेलं आहे, खूप जास्त सगळ्यांना आवडतं. ज्या लोकांनी के ड्रामा पाहिला असेल त्यांच्या डोक्यामध्ये हे असतं की वाव, काय स्किन असते त्या लोकांची. कितीही एजड असू द्या, त्या लोकांची स्किन अशी दिसते जसे काही 21-22 वर्षांचे आपली स्किन जशी असते. खरं तर आपल्या इकडे 20-21-22 ह्या वयोगटाची सुद्धा स्किन तेवढी भारी नसते जेवढी त्यांची असते. पण त्यामागे खूप जास्त एक बॅकग्राऊंड असतं की हां, तिकडलं वातावरण, खाणं पिणं, त्यामुळे होऊ शकतं. पण आपलं इंडियन, आपल्या भारतामध्ये आपण एकतर खातो पितो फार मसालेदार, त्याचबरोबर वातावरण असं असतं की आपल्या स्किनला ते कधी कधी सूट होतं, कधी कधी नाही होत. कधी सकाळी ऊन, दुपारी वारा, संध्याकाळी थंडी, असं सगळं सुरू असतं. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये आपली स्किन आणि आपले हेअर खूप जास्त सफर करतात. आता त्या प्रोडक्टबद्दल बोलूया, ज्या प्रोडक्टबद्दल आपण एवढी सगळी प्रस्तावना दिली. तर मी मयुरी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक हेअर ग्रोथ सिरम. आता असं उचलायचं नाहीये कारण ही बॉटल आहे काचेची आणि फुटू शकते. तर हे आहे पिलग्रिमचं सिक्रेट ऑफ जेजू इस्लँड फ्रॉम कोरिया. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉवर ही आहे की तुमचे रेग्युलर यूज जर ह्या सिरमचा केला तर एक बॉटल तुमची संपेल आय थिंक एका महिन्यामध्ये. तर तुम्ही 1 महिना लगातार हे तुम्ही लावलंय. आता कसं लावायचं, काय लावायचं, किती वेळ लावायचं, किती वेळ ठेवायचं, वॉश कधी करायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं कुणी कुणी लावायचं, हे सगळं आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर याला यूज केल्याने काय होणार आहे, तुमचे केस खरंच वाढणार आहेत. आता माझ्या केसांचा एक लाईव्ह प्रूफ द्यायचं म्हणजे हे जे केस आहेत माझ्या समोरचे दोन्ही साईडला निघतात. तर लास्ट व्हिडिओ आपण जो हेअर केअरचा केला होता, जो तुम्ही पाहिला असेल, आणि नसेल पाहिला तर तुम्ही जाऊन पाहू शकता. त्या केअरच्या त्या व्हिडिओमध्ये माझे हे केस इथपर्यंत वाढलेले आहे. आता या प्रोडक्टचे अनबॉक्सिंग किंवा अप्लाय कसं करायचं हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. बाजूला एक स्लाइड ॲड करेल, त्यामुळे तुम्हाला दिसून जाईल. पण अनबॉक्सिंगचा व्हिडिओ सेपरेट आपल्या चॅनलवरती मिळून जाईल, तर तोही पहा. आणि आता आपण पाहूया याची अप्लाय कसं करायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या केसांसाठी आता हे का उपयुक्त आहे किंवा मग आपण हेच का यूज करायचं. तर नंबर 1, यामुळे आपल्या केसांना जिथं बिलकुल केस उगवत नाहीत किंवा हेअर ग्रोथ होत नाही, अशा दोन्हीही केसमध्ये तुमच्या केसांना छान एक डेन्सिटी मिळून देतं किंवा एक छान ग्रोथ व्हॅल्यू मिळून देतं जर तुम्ही रेग्युलर यूज केला तर. त्यानंतर रिड्यूस हेअर फॉल. तुमचे केस खूप जास्त गळत असतील तर नक्की एक 15 दिवसामध्ये तुम्हाला 50% दिसून येईल की तुमचे केस कमी गळत आहेत. देन बूस्ट हेअर डेन्सिटी. तेच की तुमची डेन्सिटी जी आहे केसांची ती तुम्हाला छान बूस्ट झालेली दिसून येईल. तर ह्या 3 गोष्टींमुळे तुम्ही हे नक्की यूज केलं पाहिजे. तर कसं यूज करायचं, तर एकतर आपण हेअर वॉश करतो, त्यानंतर क्लीन आपलं स्काल्प असतं, त्यावरती आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित लावायचं आहे, आणि हे ओव्हरनाईट तुम्ही ठेवू शकता. आता कोणाकोणाचं वर्क शेड्यूल असं असतं की त्यांना प्रत्येक वेळी हेअर वॉश करताच येतो असं नाही. तर त्यावेळी तुम्ही एखादा दिवस ठेवलं, असं स्किप मारलंय, कंटाळा आलाय, नाही वॉश करायचंय, तर ते राहू शकतं. त्याने कुठल्याही प्रकारचं आपण जसं ऑइल लावतो आणि त्यानंतर मग आपल्याला असं वाटतं की हा डॅन्ड्रफ वाढलाय ह्या गोष्टीने, कारण स्काल्पला पूर्ण ब्लॉक करतं ऑइल. आणि ज्या वेळी आपण ऑइलिंग करतो आणि दुसऱ्या दिवशी वॉश नाही करत, एकतर एक आयडियल वे काय असतो हेअर ऑइलिंगचा किंवा आयडियल टाईम काय असतो की खरंच किती टाईम ते ऑइल केसांमध्ये ठेवायला पाहिजे, ते सगळं एका व्हिडिओमध्ये आहे आपल्या चॅनलवरती, तर तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता. पण त्याचबरोबर आता हे हेअर सिरम आहे, हेअर ग्रोथ सिरम आहे, तर हे तुम्ही 24 तास ठेवायला पाहिजे का, किंवा मग हेअर ग्रोथ आहे तर केसांमध्ये राहील तर छान जास्त केस वाढतील का, तर असं नाही आहे. हे तुम्हाला लावायचं आहे, ओव्हरनाईट ठेवू शकता, दुसऱ्या दिवशी वॉश करू शकता, आणि दुसऱ्या दिवशी आलीच काय अडचण की तुम्हाला नाही करायचं कंटाळा आल्या वगैरे, तर तुम्ही तो दिवसही ठेवू शकता. आपण नेक्स्ट डे
नेक्स्ट डे तुम्हाला ते वॉश करून टाकायचं आहे. मग अशा वेळी तुम्ही महिनाभर तुम्हाला यूज करायचं तर अल्टरनेट डेला तुम्ही यूज करू शकता. आज रात्री लावले, उद्या स्किप मारले, परवा लावले, असं करून तुम्ही लावू शकता. आणि ही एक बॉटल मला तरी 1 महिना गेली आहे. आणि फक्त स्काल्पवरती लावायचं, जिथे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय की व्यवस्थित स्काल्पमध्ये लावायचं आहे आणि फिंगरने मसाज करायचा, बस अजून काहीच नाही. आणि तसंच ओव्हरनाईट ठेवून तुम्ही सकाळी वॉश करू शकता. आता वॉश करताना एकच गोष्ट लक्षात घ्यायची की खूप गरम पाणी नाही वापरायचं, खूप थंड पाणी वापरायचं नाही आहे, वॉर्म वॉटरने वॉश करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शॅम्पू आता एक असं बघा डिटॉक्स शॅम्पू मिळतात, तर ते सगळे आता एक वेगळा विषय असू शकतो की कुणाला माहिती किंवा कुणाला नाही माहिती. डिटॉक्स शॅम्पू किंवा एक माइल्ड शॅम्पू असतो अडल्टसाठीचा, तर तो बाजूला ठेवूया आपण. पण तुमच्याकडे लहान मुलांचा जर एखादा शॅम्पू असेल की खूप, तर लहान मुलांचा शॅम्पू तो तुमचा छान ऑप्शन असू शकतो की हे जे सिरम आपण लावलंय त्यानंतर आपल्याला माइल्ड काहीतरी केसांवरती वापरायचं आहे आणि ते क्लीन करायचं, तर त्यावरती छान ऑप्शन असू शकतो. आता झालंय क्लीन झालंय, सगळं सांगून झालं. याची प्राइसिंग अशी आहे की कुठलंही हेअर सिरम तुम्ही कुठल्याही ब्रँडचे हेअर सिरम घ्या, तुम्हाला 1000च्या समोरच मिळणार आहे. त्यातल्या त्यात हे खूप जास्त स्वस्त आहे. आणि हेअर सिरम म्हटलं की भयानक गोष्टी असतात त्यामध्ये की आम्ही हे ॲड केलं, ते ॲड केलं आणि आयुर्वेदिक असू द्या, हर्बल असू द्या, काही असू द्या, तुम्हाला 1000च्या मध्ये हेअर सिरम कुठलंही मिळणार नाही आहे. तर हे आहे आणि मला हे आवडलं, तर तुम्ही एकदा नक्की यूज करून पाहू शकता. त्याचबरोबर आता हे कोणी यूज करू शकता, तर 18 वर्षाच्या समोर तुम्ही कोणीही यूज करू शकता. आता 18 का, तर एक सेफली सांगते मी, कारण त्या आधी आपल्या केसांना एक नॅचरल ग्रोथ असते, नॅचरल गोष्टी आपल्या केसांवरती अप्लाय व्हाव्यात म्हणून फक्त. बाकी त्यांनीही यूज केलं तरीही चालतं. पण एक सेफर साईड, तुम्ही जर इतक्या लहान वयोगटातल्या असाल तर तुम्ही नाही यूज केलं तरीही चालेल. त्यानंतर तुम्ही आयुष्यभर म्हातारे होईपर्यंत कधीपर्यंतही वापरू शकता. एक एक्स्ट्रीम लेवलचं टक्कल पडेपर्यंत तुम्ही हे वापरू शकता. एक्स्ट्रीम लेवलला तुमचं टक्कल पडलं एकदम, ते म्हणतो ना आपण की आता प्रॉब्लेम एवढा वाढला की डॉक्टरांशिवाय पर्याय नाही आहे, त्यावेळी मात्र मी ह्याची तेवढी गॅरंटी देत नाही. बट त्या आधीच्या सगळ्या स्टेजेस, तुमचे केस गळत आहेत, केस हेल्दी नाही आहेत किंवा मग डॅन्ड्रफ झाला आहे, हे सगळे कारणं जर असतील तर तुम्ही नक्की यूज करू शकता. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला जर हवं असेल हे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल किंवा मग यस तुम्ही यांच्या पिलग्रिमच्या वेबसाईटवरनं सुद्धा घेऊ शकता. पण एक छोटासा कोपन कोड तुम्हाला मिळेल, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्यावरती टॅप करून पहा. तुम्हाला जर त्याची प्राइसिंग आवडली, प्रोडक्ट आवडलं तर नक्की घेऊ शकता. थँक्यू सो मच. आणि उद्या परत आपण ह्याच टाईमला भेटूया अशा अजून एका छानशा प्रोडक्टसोबत. तोपर्यंत खुश राहा. बाय बाय.